एलबीटीला राज्यभरातले व्यापारी विरोध करतात। मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर सगळीकडे व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवून निषेध नोंदवला। त्याचबरोबर आपल्या भूमिकेला व्यापक राजकीय पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनी विविध पक्षांच्या प्रमुखांना भेटून त्यांची ताकद आपल्या पाठीशी उभी करण्याचा प्रयत्न चालवला। राजकीय पक्षही जनतेच्या हितासाठी आपण एलबीटीच्या विरोधात आहोत असं सांगतात। तुम्ही समिती नेमा, त्या समितीमधनं सगळ्यांना नीटनेटका जो काही मार्ग मान्य होईल तो तुम्ही जरूर अवलंबवा। पण तोपर्यंत मला असं वाटतं एलबीटीचा आग्रह न धरता ऑक्ट्राय जो आहे तो तसाच्या तसा चालू त्यांनी ठेवावा। लोकांना जो त्रास होतोय तो पहिल्यांदा तुम्ही बंद करा, कारण ह्याच्यात लोकांचा काहीच संबंध येत नाही या सगळ्या गोष्टींमध्ये। ज्या दुकानं जेव्हा उघडी असतात त्यावेळेला लोकांना जे काही जनतेला हवं असतं ते जाऊन ते घेत असतात, पण ते तुमचं आणि सरकारचं भांडण याच्यामध्ये लोकांना का त्रास होतोय? पण खरी गोम वेगळीच आहे। एलबीटीला विरोध करणारे पक्ष हे मोठ्या महापालिकेतले सत्ताधारी आहेत। एलबीटीमुळे मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नाशिक यासारख्या मोठ्या महापालिकांचं उत्पन्न घटेल अशी भीती त्या महापालिकांमधल्या सत्ताधाऱ्यांना वाटते। म्हणून काही पक्ष उघड विरोध करतात, तर काहींनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाबद्दल शंका व्यक्त केली आहे। पण हे सगळं करत असताना यातना होणार नाही किंवा अधिकाराचा गैरवापर करून छळवळ होणार नाही याची काळजी एकंदर निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये घेतली गेली पाहिजे। महसूल घटल्यामुळे जनतेसाठीची विकास कामं रखडतील म्हणून हा विरोध आहे, की महसूल घटल्यामुळे प्रकल्पांची संख्या कमी होईल आणि त्यातनं मिळणारी टक्केवारी कमी होईल म्हणून हा विरोध आहे, असा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण झाला आहे। एलबीटीची वसुली दर महिन्याला महापालिकेमार्फत होणार आहे, त्यामुळे दररोज महापालिकेच्या जकात नाक्यांवर होणारी वसुली थांबेल आणि त्यामुळे या नाक्यांवर होणारी करोडोंची जकात चोरीही थांबेल। 2 नंबरचे धंदे बंद होतील म्हणून एलबीटीला विरोध होतोय असा संशय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय। पण एलबीटीच्या या राजकारणात मुख्यमंत्री एकाकी पडत चाललेत असं दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विनोद तळेकर, IBN लोकमत, मुंबई। एलबीटी विरोधात राज्यभरात व्यापाऱ्यांचा बंद सुरूच आहे। मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यासह नागपूरपासून ते अगदी चंद्रपूरपर्यंत व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली आहेत। ऐन लग्न सराई आणि सुट्ट्या सुरू आहेत अशात दुकानं बंद असल्यानं ग्राहकांची गैरसोय होते। सरकारने एलबीटी कायदा रद्द करावा अशी मागणी व्यापारी करतायत, पण एलबीटीचा निर्णय मागे घेतला जाणार नाही असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं। याच विषयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे। मुंबईमध्ये एलबीटी अजूनही लागू झालेला नाहीये, पण त्या विरोधात व्यापाऱ्यांनी बंद सुरू केलाय। त्याचा फटका सामान्य जनतेला बसतो। सरकार को सोचना चाहिए, हम भी उनके अच्छे नागरिक हैं, अच्छे नागरिकों में से एक है जो टैक्स अदा करते हैं। हमारा टैक्स का विरोध नहीं है, जो जिस तरह की तानाशाही ये लोग कर रहे हैं उसका हमको विरोध है। सरकार को हमको विश्वास में लेना चाहिए। एलबीटी विरोधात व्यापाऱ्यांनी मुलुंडमध्ये आंदोलन केलं। या आंदोलनात सगळे व्यापारी रस्त्यावर उतरले होते। या आंदोलनानंतर पोलिसांनी या सगळ्या व्यापाऱ्यांना ताब्यात घेतलं। व्यापारी एकता जिंदाबाद, व्यापारी एकता जिंदाबाद, व्यापारी एकता जिंदाबाद। गेल्या 15 दिवसांपासून नागपुरात एलबीटीच्या विरोधात सुरू असलेल्या बंदला काल रात्री हिंसक वळण लागलं। रात्री 1 वाजण्याच्या सुमाराला व्यापाऱ्यांच्या एका गटानं शहरात धुमाकूळ घालत बसेसची मोडतोड केली। अनेक ठिकाणी टायरही जाळण्यात आली। रात्री व्यापाऱ्यांनी शालिमार आणि महाराष्ट्र एक्सप्रेसही काही काळ अडवून धरली। यामध्ये 2 व्यापाऱ्यांना अटक करण्यात आली। कर्नाटकात पूर्ण बहुमत मिळाल्यामुळे काँग्रेसमध्ये आनंदाचं वातावरण असतानाच शरद पवारांनी त्यावर विरजण टाकलंय। कर्नाटकातल्या विजयानं काँग्रेसनं हुरळून जाण्याआधी पुढच्या निवडणुकाही आहेत हे लक्षात ठेवा असं सुचवत शरद पवारांनी काँग्रेसला पुणेरी हिसका दाखवला। एका निवडणुकीच्या निकालानं आता पुढचा रस्ता मोकळा झाला या निष्कर्षाची येणार नाही। आगामी लोकसभा त्रिशंकू असेल असा शरद पवारांचा होरा आहे। त्यामुळे काहीही करून राष्ट्रवादीच्या खासदारांची संख्या पवारांना वाढवायची आहे। त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या निर्णयांना आव्हान द्यायला राष्ट्रवादीनं आता सुरुवात केली आहे। आधी राष्ट्रवादीच्या राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून म्हाडाच्या घरांच्या किमतीला विरोध केला।
मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या LBT संदर्भात मंत्री गटाची स्थापना करा अशी मागणी करत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाबद्दल अविश्वास दाखवलाय। मंत्री गटाची काही सिनियर मंत्री त्यांची एक मंत्री गटाची स्थापना करावी आणि त्याच्यातनं पण चर्चा होईल म्हणून समन्वय समितीची बैठक तातडीनं बोलावण्याची मागणी राष्ट्रवादीनं केली आहे। आमची मागणी आहे की समन्वय समिती निर्माण केली पाहिजे, जी झालेली आहे त्या अंतर्गत तात्काळ बैठक लावून हे सगळे प्रश्न सोडवले पाहिजे। बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी संपकरी प्राध्यापकांची थकबाकी आकस्मिकता निधीतून देण्याचा प्रस्ताव फेटाळून शरद पवारांच्या मध्यस्थीलाच छेद दिला। राष्ट्रवादीनं सुरू केलेल्या कुरघोडीच्या राजकारणाला काँग्रेसही प्रत्युत्तर देत असल्यामुळे हा वाद आता निवडणुकांपर्यंत चिघळत जाईल हे स्पष्ट आहे। आशिष जाधव, IBN लोकमत, मुंबई।